ट्रॅफिक होतं, त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे नाही. PMRDAचे 2-3 महत्वाचे मुद्दे प्रलंबित आहेत. एकतर बनेश्वरचा रस्ता हा डिले झालाय. त्यांनी काही तांत्रिक अडचणीच्या काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी आता 20 तारखेपर्यंत एक्सटेन्शन मागितलेलं आहे. जर 20 तारखेपर्यंत काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेतून स्वतः मी कार्ड काढणार आहे. पैसे घेणार नाही मी सरकारकडून, पण मोफत काम करायची परवानगी मी सरकारकडे मागणार आहे. आणि 23 तारखेला बनेश्वर मंदिराचं काम सुरू झालं नाही तर रोजगार हमी योजनेत जसे काम करतो तसे आम्ही सगळे इकडे फावडा घेऊन जाणार आहे. आम्ही पैसे घेणार नाही रोजगार हमी योजनेचे, पण काम सुरू होईल त्यासाठी आम्ही 23 मे पासून आम्ही स्वतःच रस्ता करायला येणार आहे स्थानिक. एक आणि दुसरं महत्वाची गोष्ट ही PMRDAच्या हवेली तालुक्यातून रिंग रोड चाललाय. रिंग रोड वरनं अनेक लोकांची घरं जात आहेत. लोक टॅक्स भरतात, ही लोक इलेक्ट्रिसिटी वीज सगळं भरतात. सरकारचं एक वेगळं म्हणणं आहे, स्थानिक गरीब कष्ट करणाऱ्यांनी लोन काढून ती घरं बांधलेली. आमची विनंती आहे की फक्त 200 मीटर अलाइनमेंट बदला, फक्त 200 मीटर, फार बदला आमची अजिबात मागणी नाही. आमचा रिंग रोडला विरोध नाही, विकास हा झालाच पाहिजे. त्याला जे काही सहकार्य लागेल ते आम्ही जरूर करू. आमचा आग्रह राहील की रिंग रोड व्हावा. आमची विनम्र विनंती आहे की गरीब कष्टकऱ्यांनी जो टॅक्स भरतो, जो कष्टाने त्याचं घर उभं करतो, त्याच्या घरावरनं कृपा करून रस्ता काढू नये. थोडासा बदल याचं उत्तर त्यांनी काही आम्हाला स्पष्टपणे दिलं नाही, कारण का त्याच्यामुळे बरेच हिंजवडीला जो ट्रॅफिक होतो त्याचे अनेक रस्ते त्याच्यामुळे रखडलेले. छोटे छोटे सोल्युशन आम्ही त्यांना विनंती करून टाका, पण आता हा डीपी रखडल्यामुळे अजून पुढे डिले होईल. ट्रॅफिकची समस्या पुणेकरांना प्रचंड त्रास देते. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की PMRDA आणि PMC एकत्र मिळून हे काम करून पुणेकरांना थोडा तरी रिलीफ द्यावा. सांगू तुम्हाला, म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा हक्क आहे. दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील, ED असेल, CBI असेल, अनेक 100 गोष्टी, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललंय खूप दुर्दैवी आहे. आणि याला लोकशाही म्हणत नाही, याला दडपशाही. काल त्याला काही 8 ते 10 लोकांनी काही मायनर पण आहेत जुन्या पाटणाचं कारण कर्णावतीला तलवारने मारहाण त्याच्याबद्दल त्यांनी मागेही बोललेले, आधी बोलले, आरोपी आहेत त्यांनी मागेही बोललेले. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याचा किरकोळ वाद होत्या, वादात वरून सुप्रीमला पण दाखवला. काल सुद्धा एक दुसरा एक 7 दरम्यान एक दुसरा इन्सिडेंट काही आरोपीच्या मी नाही पाहत बाबा दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू. महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी आव्हान आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे. सरकारचंच तुम्ही काम बघताय, अनेक पेमेंट्स ही अडचणीत आलेले आहेत. आज शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ किंवा हमी भाव तरी व्यवस्थित ते हे महाराष्ट्रात होत नाहीये. महाराष्ट्रात क्राईम वाढतो आणि सरकारचं जे स्वतः जे 100 दिवसाचा प्रोजेक्ट केला त्याच्यात त्यांनी स्वतःच त्यांचा रिपोर्ट बाहेर दिलेला आहे. त्याच्यामुळे राज्यात काय परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि क्राईम या सगळ्यामध्ये दुर्दैवाने 100 वर्षात फार काही क्रांती या राज्यात झालेली दिसत नाही. आणि हा डेटा माझा नाही, हा केंद्र महाराष्ट्र सरकारचा याच्यामध्ये घटना अशी की याचा पूर्वीचा पण आरोपी आहे. आरोपीचा पूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये किरकोळ वादात वरून गुन्हा पण दाखवतात. तुमच्या प्रश्नातच 7-7 दरम्यान एक दुसरा इन्सिडेंट काही आरोपीच्या जे पत्नी आहेत त्यांच्यावर सुद्धा वाद महिन्याचा आहे त्याचा, त्याच्यावर सुद्धा वाद
आणि पूर्वीचा वादावरून हा प्रकार झालेला आहे. ते आपण मॅक्सिमम सर्व आरोपी अटक केले आहेत. पुढचा तपास परिसरात किरकोळ वादातून कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि त्यानंतर वादाचं रूपांतर हल्ल्यात झालं. या हल्ल्यामध्ये आरोपीने सभासदांवर वार करून एकाची हत्या केल्याचं समोर येत आहे. हा संपूर्ण जो DPR आहे त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार काल झाला. कोथरूडला रात्री उशिरा मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने जो मयत आहे गौरव या थोरात, सगळ्या प्रक्रियेबद्दल त्यांची काय स्टँड अँड वास्तव काय आहे ते पारदर्शकपणे जनतेला काल त्याला सांगा. काही 8 ते 10 कारण का शेवटी लोकांनी काही जे फायदा पण नाही. सरकारमध्ये आहे लोकांनी त्यांनी त्याला उत्तर जुन्या दिलं. पाटणाचं कारण पवारांच्या कर्णावर त्याला तलवारीने मारहाण केली. सरकारचं काल पोलिसांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटल तुम्हीच म्हणताय तसं तुमच्या चॅनलवर तो डेटा दाखवला जातो. याच्यामध्ये घटना अशी की याचा पूर्वीचा पण यातले आरोपी आहेत. आरोपीचा पूर्वी वादावरून तो गुन्हा पण दाखवला. दरम्यान एक काही आरोपीच्या या बाबतीत गेल्या 3-4 दिवसात भारतीय जनता पक्षाकडून पण स्टेटमेंट त्याच्यावर सुद्धा बऱ्याच जणांनी बरीच स्टेटमेंट्स केलेली आहेत. एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. परिसरात किरकोळ वादातून कोयता आणि तलवारीने वार करून हत्या करण्यात आली आहे. मयत व्यक्तीचे आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि त्यानंतर मी तुम्हाला खरं वादाचं सांगू, रूपांतर मी ऑल हल्ल्यात पार्टी झालं. मीटिंगला गेले यामध्ये होते आणि तिथे मी त्यांना सांगितलं होतं की हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, मला या विषयाचं राजकारण करायचं नाही. त्याच्यामुळे एक 15 दिवस महिनाभर या विषयावर काय वास्तव आहे, आम्हाला काय कळलंय त्याच्यावर आता मी काहीही बोलणार नाही. जेव्हा पार्लमेंटमध्ये जेव्हा चर्चा होईल त्याच्यात सविस्तर नक्कीच बोलीन किंवा एक महिन्याभरात थोड्या गोष्टी सेटल झाल्यानंतर जरूर अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरं भारतात प्रत्येक भारतीय मागतो. ट्रीटमेंटमध्ये त्याचा मृत्यू झाला. याच्यामध्ये घटना अशी की